मित्रांनो, जागतिक महिला दिन 8 मार्च. चला सुरुवातीलाच आपण आपल्या जगातल्या समस्त महिला वर्गास आजच्या या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. आणि मग आजच्या व्हिडिओकडे वळूयात. एका वृत्तपत्रात सकाळीच माझ्या वाचनात एक लेख आला. त्याचा सारांश असा होता की महिलांना जर पूर्णपणे मुक्तता द्यायची असेल तर स्वयंपाकघराला कुलूप लागलं पाहिजे, असा त्या लेखाचा थोडाफार मतितार्थ आहे. एक तर महिला दिनाच्या दिवशी ठीक आहे, जो तो आपापल्या भावना व्यक्त करतो. ज्या काही मातब्बर स्त्रियांनी कर्तृत्व गाजवलंय, ज्यांनी खूप मोठ्या कष्टात आयुष्य काढत संसार उभा केलाय, ज्या स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरीही समाजासाठी काही योगदान देत प्रचंड काम उभं केलंय, ज्या स्त्रियांनी हाल अपेष्टा सहन करत काही छोट्या छोट्या गावांमध्ये धमक्या आल्या तरी मागे न फिरता दारूबंदीचा प्रसार केलाय, अनेक गावं दारूमुक्त केली आहेत, अशा सर्व मातब्बर भगिनींचा मी तर खूपच आदरपूर्वक नमन करून सन्मान करतो. तथापि या लेखाच्याद्वारे एक चुकीचा संदेशसुद्धा समाजात जाऊ शकतो आणि समाजामध्ये आजकाल तसं घडत पण आहे. आजकालच्या 20-25 वर्षाच्या मुली ज्या की आपल्या पायावर उभ्या राहतात, चांगल्यापैकी नोकरी मिळवतात, मी नक्की मान्य करेन एखाद्या दिवशी कामाच्या ताणामुळं त्यांना त्यांच्या पतीला, त्यांच्या मुलामुलींना स्वयंपाक करून खाऊ घालणं जमलं नाही, महिन्यातनं 2-4 दिवस बाहेर जेवायला गेले, या सर्व गोष्टी मी मान्य करेन. तथापि स्वयंपाकघराला कुलूपच लावण्याची अशी जर काही मनीषा कोणाची असेल स्त्रीच्या जन्माला येऊन, आणि असा संदेश जर मनावर घेऊन तसंच वागत असणार असेल कुणी, तर ती बाब खेदजनक नक्कीच आहे. कारण आज समाजामध्ये तीच अधोगती चालली आहे. बिल्डर्स लोकांनी फ्लॅटची बांधकामं करताना स्वयंपाकघराचा आकार कमीत कमी करत आणलेला आहे. आणि या लेखात असं सुचवलं गेलं आहे की फक्त पॅन्ट्रीपुरतं स्वयंपाकघर असावं. त्याच्याही पुढं जाऊन काही बिल्डर लोकांनी फ्लॅट्स विदाऊट किचन अशाही स्कीम चालू केल्याचं ऐकिवात आहे. परंतु स्त्रीच्या जन्माला आल्यानंतर, लग्न होऊन गेल्यानंतर ज्या लग्नघरी ती जाते, त्या घरची ती लक्ष्मी म्हणून पाऊल ठेवते, तिला त्या घरातल्या लोकांना स्वतःच्या हातून काही करून खाऊ घालण्यात तो पण एक आंतरिक आनंद मिळत असतो. आणि स्त्रीला असा आनंद मिळवण्यासाठी ती धडपडत पण असते. पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यामुळं असे जर संस्कार घरातून नष्ट झाले तर मात्र या समाजाचं काही खरं नाही. किती दिवस हो तुम्ही बाहेरचं पार्सलचं जेवण आणून घरच्यांच्या भुका भागवू शकणार आहात? शक्य आहे का कायमचं हे? त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला जशी जशी ती मोठी होत जाईल तसतसं या सांसारिक जबाबदाऱ्यांची जाणीव ही करून देणं तिच्या आईवडिलांचं काम असतं. स्वयंपाकघराविना कोणतंही घर या संज्ञेत बसतच नाही असं तर मी मानतो.
त्या लेखकाचे विचार जे असतील ते असतील. मी हेही मान्य करतो की आजचा दिवस तिला चुलीतनं मुक्तता द्या, बाहेर तिला स्वच्छंदपणाने जगू द्या, तिला घेऊन जा, तिला बाहेरची काही पर्यटन स्थळं दाखवा, बाहेर जीव द्या तिला. आजच्या दिवसापासून 2-4 दिवस तिला मौज मजा करू द्या. या गोष्टीला नक्कीच पाठिंबा आहे. आणि अधूनमधून त्या स्वयंपाकघरात गुंतलेल्या आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या पत्नीला आराम देणं हे आपलंसुद्धा आद्य कर्तव्य बनतं. तिला थोडाफार हातभार लावणं, तिच्या कामातला थोडा वाटा उचलून घेणं, प्रत्येक गोष्ट घरातल्या स्त्रीनीच केली पाहिजे, हा अट्टाहास कमी होत गेलाच पाहिजे. नक्कीच. चला मित्रांनो, जागतिक महिला दिन आणि असं काहीतरी वाचण्यात आलं, पण त्याचे दुष्परिणाम समाजावर काय होतील याची मला तरी भीती वाटते. त्यामुळं अशी आशा करूयात की जितक्या म्हणून मुली जन्माला येतील त्या त्या घरात त्यांना कौटुंबिक संस्कार नक्कीच मिळाले पाहिजेत, भले ती कितीही शिकली सवरलेली असो. कारण जगामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मुली आज IPS ऑफिसर झाल्यात, कलेक्टर झाल्यात, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी कधीच झुगारून दिल्या नाहीत. मध्यंतरी एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली. IPS लेडी ऑफिसर ज्यांचं पोस्टिंग अतिरेक्यांच्या इलाक्यामध्ये झालं आणि तिथंसुद्धा त्यांनी कर्तबगारीने त्यांना एक प्रश्न विचारला गेला की किती अतिरेकी तुम्ही टिपलेत तुमच्या मशीनगनमधून. तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं कि मैंने तो कुछ गिना नहीं, लेकिन बहुत लोगों को सही जगह पे पहुंचा दिया है. त्याच मुलाखतीत त्यांनी उद्गार काढले होते की या जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा कुटुंबाकडे धावत येण्याची जी एक आसमनी असते, ती आस घेऊन मी कुटुंबासुद्धा व्यवस्थितरित्या सांभाळत असते. स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकसुद्धा करत असते. अशा अनेक महिला आहेत ज्या सर्व आघाडीवरती काम करत करत आपलं घरसुद्धा व्यवस्थित सांभाळतात आणि म्हणूनच समाजाचा पाया टिकून आहे. अगदी मान्यच करावं लागेल. कारण स्त्रीकडे जी कणखरता, जी सहनशीलता, जो काही संयम किंवा जे काही असे बरेच सारे गुण जे आपल्यात नसतात, जी ताकद आपल्यात नसते, ती त्या स्त्रीला त्या देवानीच बहाल केलेली आहे. आणि त्या प्रत्येक शक्तीचा वापर तिच्याकडून झालाच पाहिजे आणि त्यातच तिलासुद्धा आनंद आहे. म्हणून स्वयंपाकघराला कुलूप ही संकल्पनाच मला बिलकुल पटत नाही. आणि असं जेव्हा होईल तेव्हा पूर्णपणे वेस्टर्न कल्चर आपल्याकडे आलेलं असेल आणि आपली संस्कृती पूर्णपणे नष्ट झाली असेल, यातसुद्धा काहीच शंका नाही. आणि ते होऊ द्यायचं नसेल, ही जबाबदारी कोणावर आहे? तुम्हा आम्हावरच आहे. म्हणून ज्या ज्या घरात मुली जन्म घेतील त्यांचं मनःपूर्वक स्वागत तर केलंच पाहिजे आणि त्यांना सुसंस्कारित करून त्यांच्या पायावर उभं राहण्यासारखं वातावरणसुद्धा त्यांना नक्कीच दिलं पाहिजे. आणि तिला या गोष्टीतनं जो आनंद मिळणार आहे, एखादं कुटुंब उभं करणं, आपल्या मुलाबाळांना आपल्या आवडीचे पदार्थ, मुलांच्या आवडीचे पदार्थ अगदी कष्ट करून बनवून खाऊ घालणं, आपल्या पतीला ऑफिसमध्ये जाताना स्वतःच्या हाताने तयार केलेलं अन्न त्याच्या टिफिनमध्ये भरणं, ह्याच्यामध्ये पराकोटीचा आनंद आहे. तो आनंद कुठल्याही स्त्रीकडून हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. चला, आपली जी संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करूयात. तिच्यामध्ये काही भेगा पडतील असे चुकीचे संदेश समाजामध्ये गेले नाही पाहिजेत. पुन्हा एकदा गेल्या वर्षात किंवा गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मनोमन मी गौरव करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि खूप मोठी जोखमीची कामं करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला लवून मुजरा करतो.
डिफेन्समध्ये असलेल्या काही लेडी ऑफिसर्स, पोलीस डिपार्टमेंटमधील काही लेडी ऑफिसर्स ज्यांनी आपल्या कर्तबगारीने त्या खुर्च्या सांभाळल्या आहेत, त्या पोस्टवर त्या विराजमान झाल्यात, नक्कीच कौतुकास्पद आहे. आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लेडी पायलट्सना, अंतराळात सुद्धा मोहिमेवर सामील झालेल्या आजपर्यंतच्या सर्व महिला ॲस्ट्रॉनॉट्सना, शास्त्रज्ञांना, ज्या स्त्रियांनी योगदान दिलं चांद्रयान चंद्रावर पाठवण्यासाठी, अशाही सगळ्या कर्तबगार स्त्रियांनासुद्धा या प्रवीचा मनोमन लवून मुजरा आणि खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना करोडो कडक सॅल्यूट. पुनश्च समस्त महिला वर्गास आजच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अर्पित करतो मी आणि आजच्या व्हिडिओतून रजा घेतो. मित्रांनो, मस्त रहा, हसत रहा. आपल्या घरातल्या आणि आपल्या आसपासच्या, आपल्या परिचयातल्या चला सर्व स्त्रियांना शुभेच्छा अर्पित करण्यात आजचा दिवस आपला आनंदात जावो, याच सदिच्छा.